नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता जो काही हा आरव आहे तर तो भाग्यासाठी लिलीची फुलं घेऊन आलेला असतो। सकाळी सकाळी आता तो फुलांचा तो बुके घेऊन तिच्यासमोर उभा असतो आणि म्हणतो की सकाळी सुद्धा ती लिलीची फुलं आहे तर ती मी तुमच्यासाठीच आणली होती, परंतु आशाताईंसमोर डायरेक्टली मी कसं तुम्हाला फुलं देणार होतो, म्हणून मात्र आता ही फुलं तुमच्यासाठी, म्हणून तो फुलांचा बुके खुश होत मात्र भाग्याला देतो। भाग्य खुश होते आणि म्हणते की हे बघ, सकाळी तर मला कळालं होतं, परंतु हे बघ मला मात्र तुला चिडवायचं होतं, एनिवे थँक्यू असं बोलून आता भाग्य खुश होते। आणि भाग्य आता त्याला म्हणत आहे की हे बघ, मी तुला एक विचारू का, मला खरं खरं सांगशील? त्यावरती आरव म्हणतो की तुम्हाला मला विचारण्याची गरजच नाही, कारण माझं उत्तर हो आहे। तेव्हा आता लगेच भाग्य म्हणते की मी तुम्हाला असं विचारणार होते की ऑफिसच्या पहिल्या दिवशी सुद्धा जो फुलांचा बुके आहे तर तूच मला दिला होतास ना, एवढं तरी आता मी ओळखायला लागलेले आहे। तेव्हा मात्र आता तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि चला असं म्हणतो। भाग्य विचारते की कुठे, तर आरव म्हणतो तुम्ही म्हणताल तेथे। आरव म्हणतो की ठीक आहे, मीच विचारतो, तुम्हाला माझ्या बरोबर आता कॉफी प्यायला आवडेल का? म्हणजे सी, जसं तुम्हाला लिलीची फुलं आवडतात तसं मला कॉफी प्यायला आवडतं। कॉफी पिल्यानंतर मला फ्रेश वाटतं, छान असे गप्पा होतील, एकमेकांना छान असं ओळखता येईल आणि येथील कॉफी खूप मस्त असते। आय एम शुअर, खरंच मला फार आवडते आणि मला सुद्धा आता खरंच खूप आवडेल, तुम्हाला सुद्धा आवडेलच। तेव्हा भाग्य म्हणते की मला चहा आवडतो आणि भाग्य मात्र चहा आवडतो असे बोलून जायला निघते। आरव म्हणतो की तुम्ही चहा प्या, मी कॉफी पितो, चहा किंवा कॉफी महत्वाची नाही आणि महत्वाचं आहे। आणि तेवढ्यात भाग्य त्याला बोलून देत नाही आणि म्हणते की एक मिनिट आरव, तुझा लंच टाइम जो काही आहे ब्रेक तो झाला असेल आणि तू इतका वेळ का थांबला आहे आणि तुला काही काम वगैरे नाहीत का? त्यावरती आता लगेच हा म्हणतो की हो आहेत ना, आणि इथून खूप काम आहेत मला, इथून निघाल्यानंतर मी 2-3 काम केलीत, ती काम संपूर्णच मात्र मी इथे परत आलो। भाग्याला हसू येतं, भाग्य ओळखते। भाग्य म्हणते की माणसाला जर खोटं बोलता येत नसेल तर माणसाने खोटं बोलू नये, मला माहिती आहे की माझ्यासाठी तू 4-5 तास थांबलेला होता। तेव्हा आरव म्हणतो की हो मी थांबलो होतो आणि आयुष्यभर सुद्धा थांबायला मी तयार आहे असे जेव्हा तो भाग्याला म्हणतो तेव्हा आता भाग्य विचारते की तुम्हाला खरं सांग, आमच्या संस्थेला तू डोनेशन करणार आहे का? आरव म्हणतो की ओके, आणि मी सांगतो खरं, ऍक्च्युली कसं की तुम्हाला माहित सुद्धा असेल मला खरंच तुमच्या या संस्थेचं काम मनापासून आवडतं, मी खरंच सांगतो, आणि आता मात्र मला तुम्हाला भेटायला सुद्धा आवडतं आणि आमच्या टीमला मात्र आता हे सगळं काही करायला नक्कीच आवडतं। बाकी म्हणजे कुठलंही कारण न काढता मला तुम्हाला भेटायला आवडतं। जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तर तेव्हाच मात्र मी तुमच्यावर खूप इम्प्रेस झालो होतो आणि त्याच वेळेस मात्र तुम्ही माझं मन जिंकलं होतं। त्यानंतर आता अधूनमधून आपल्या भेट होत राहिल्या, त्यानंतर मात्र मी तुमचं मेहंदी होता तर तेथे तुमचं पॉकेट देण्यासाठी आलो होतो आणि तेव्हा मला कळालं होतं की तुमचं लग्न ठरलेलं आहे, परंतु आता जे झालं ते झालं आणि पास्ट बद्दल मला काही विचार करायचाच नाही। आता फक्त मला फ्युचर बद्दल फोकस करायचा आहे। आणि ओके, 5 मिनिट जरी मी तुमच्या बरोबर घालवली तरी सुद्धा मला खरंच खूप भारी वाटेल आणि आज ना उद्या मात्र मी हे सगळं काही तुम्हाला सांगणार होतो आणि खरंच तुमच्या प्रत्येक वेळेला तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आहे तो मात्र खरंच मला स्पेशल वाटतो, त्यामुळे मला मात्र माझं अख्खं आयुष्य असं स्पेशल असावं असं वाटतं। तेव्हा आता भाग्य त्याच्याकडे बघतच असते। तेवढ्यात मात्र तो त्या लिलीच्या फुलातील एक फुल तोडतो आणि ते फुल तोडून तो गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो की भाग्यश्री चंद्रशेखर वैद्य, आय लव्ह यू असं त्याला म्हणायचं असतं। तो फक्त आय हा शब्द म्हणतो, तोच लगेच भाग्य त्याच्यावर ओरडते की शटअप। भाग्याला फारच राग येतो आणि भाग्य परत म्हणते की शटअप एकही शब्द पुढे बोलू नकोस। तेव्हा आरव म्हणतो की अहो पण, तर भाग्य ऐकूनच घ्यायला तयार नसते। ती म्हणते की मला काही ऐकून घ्यायचं नाही, कधीतरी समोरच्याचं ऐकून घेत जा। अरे मला कधीतरी तू आवडतोस असे काही सिग्नल वगैरे मी तुला दिलेले आहेस का? अरे जरा मुलगी नीट बोलली, तुझ्यासारख्या सोबत 4 चांगले शब्द बोलली, तुझ्यासारख्यांना असं वाटतं की मुलगी ही सिग्नल देते। अरे सांग ना मला, मी तुला डायरेक्टली इनडायरेक्टली दाखवलं का तू मला कधी आवडतो म्हणून? तुझ्या डोळ्यासमोर माझं लग्न मोडलेलं आहे। अरे जरीही मी दाखवत नसले तर मला सुद्धा माहिती आहे ना माझं काय होतं, मी कसल्या टेन्शन मध्ये आहे। अरे 15 दिवस नाही झाले माझं लग्न मोडून आणि तुम्हाला प्रपोज करतोय। अरे तू कधी विचार केलास का माझ्या मनामध्ये काय चाललं असेल आणि तुमच्यामध्ये हिंमत कुठून येते आणि तशी आपली अशी ओळख काय आहे इतकी 15-20 दिवसांच्या ओळखीवर तुम्हाला प्रपोज करतोय। अरे तुला वाटलंच कसं की मी तुला हो म्हणेल म्हणून? मी तर म्हटलं की मैत्रीपर्यंत ठीक होतं, पण 2-3 वेळेस तुम्हाला सोडवण्यासाठी काय आला, म्हणजे तुला माझ्यात इंटरेस्ट आहे, माझी बहीण तुमच्याकडे काम करते म्हणून मात्र मी तुझ्याबरोबर इतकं बोलते, इतकं सगळं काही तुला म्हणजे तुझ्याबरोबर राहते, मी माझ्या सगळ्या बाउंड्रीज आहे तर ते ठेवून वागले, परंतु तू असं कसं वागू शकतो?
आणि पैशांचा माज आहे की आपल्याला कोणतीही मुलगी नाही म्हणणार नाही, हा एक कॉन्फिडन्स आहे. म्हणजे सूर्यवंशी म्हटल्यानंतर कसं आहे की सगळं काही आयतं हातामध्ये मिळतं. बोट दाखवलं तर ही मुलगी आपली होते, असं तुला प्रत्येक म्हणजे बाबतीत असं वाटतं का? हिच्याशी मी बोलायला लागले की ही माझी होणार असं तुला वाटतं का? तेव्हा आरव म्हणतो की भाग्यश्री समजून घे. परंतु आता ही भाग्य खूपच भडकलेली असते. ती म्हणते की मला एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही, काहीही नाही. माझीच खूप मोठी चूक झाली की तुझ्याकडून मैत्रीची अपेक्षा केली. त्यामुळे तू पुन्हा माझ्याशी बोलण्याचा किंवा भेटण्याचा प्रयत्नच करू नकोस. कधीच काही नव्हतं नाही आणि होणार सुद्धा नाही असे स्पष्ट उत्तर देऊन भाग्या तडक मात्र तो फुलांचा बुके देऊन तेथून निघून जाते. तेव्हा आरवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याच्या हातातील जी काही जी फुलं आहेत तर ती फुलं खाली पडतात. त्याला वाईट वाटलेलं असतं आणि तो सारखा आता भाग्याकडे बघतच असतो. भाग्या तडक अगदी तावताव तेथून निघून गेलेली असते. त्यानंतर मात्र आता खूपच उशीर झालेला असतो. भाग्या अजून आलेली नसते. घरातील सगळेजण मात्र आता जेवायसाठी थांबलेले असतात. तर कौस्तुभ म्हणतो की अगं आई चल ना, खूप उशीर झालेला आहे, खूप भूक लागली. वैद्यभाऊ सुद्धा म्हणतात की चारू काय किती उशीर, अगं जेवायचं आहे की नाही? तेव्हा चारुलता म्हणते की कौस्तुभ अरे धीर धर जरा, काही होत नसतं थोडासा उशीर झाला म्हणून. आणि प्राजक्ता म्हणते की हे बघा तुम्ही जेवण करून घ्या, मी भाग्यासाठी थांबते जेवायला. तेव्हा आता लगेच आजी सुद्धा म्हणते की चारू अगं ऐक माझं, तिची नवीन नोकरी आहे आणि एकतर पावसा पाण्याचे सुद्धा दिवस आहेत, तिला उशीर होईल आणि आल्यानंतर ती नक्की जेवेल. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की चारू अगं तुझं हे काय आहे, एकतर तू स्वतः जेवत नाही आणि दुसऱ्यांना पण जेवण करून देत नाही. अगं इतक्या हट्टाने तू स्वयंपाक बनवलेला आहेस, मग करूयात ना जेवण, नाही जेवून कसं चालेल बरं? तेव्हा चारू काही ऐकायला तयारच नसते. चारू म्हणते की ते काही नाही आणि भाग्य आल्याशिवाय कोणीही जेवायचं नाही. आणि आता तृप्ती जेथे मस्त मोबाईल बघत बसलेली असते. तृप्तीला काही कुणाचं घेणं देणं नसतं आणि आता चारूला तर चिकडे बोट दाखवते आणि म्हणते की दुपारी हिला भूक लागली, हिने लगेच आता सगळ्यांच्या अगोदर जेवण करून घेतलं. तुम्हाला औषध घ्यायची होती म्हणून तुम्ही दवाखान्यात खाल्लं आणि तुम्ही मला मागाशी विचारत होतात की चारू काय झालं, तू इतकी शांत का आहे, तू व्यक्त का होतच नाही? मी त्याचं उत्तर आहे ना ते आत्ता देते तुम्हाला. एखादी बाई किंवा एखादी आई तिला सगळ्यात जास्त आनंद कशात असतो, जेव्हा तिने स्वतः बनवलेलं स्वतःच्या हाताने जेवण आहे. तर जेव्हा आता या घरातील सगळे आता तिच्या कुटुंबातील जी माणसं आहेत तर ते सगळेजण जेव्हा एका छताखाली एकत्र खातात ना, तेव्हा तिच्यासाठी तो आनंद खूप मोठा असतो, खूप महत्वाचा असतो. आणि गेल्या काही दिवसापासून खरंच आपण खूप हालत काढली. सुखाने कोणालाही 2 घास व्यवस्थित खाता नाही आलेत आणि मग आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आलो. सगळ्यांनी एकत्र बसून एकत्र जेवण करूयात. तेव्हा आता प्राजक्ताला आता मामीचंही म्हणणं पटत असतं. प्राजक्ता खुश होऊन आता हसत असते. चारुलता विचारते की हे सगळं महत्वाचं आहे ना? आजीला सुद्धा पटतं. स्वतःच्या घरात आल्यानंतर आता मात्र पुन्हा असं जेवताने स्वतःच्या अगदी ओठावर हे हसू कसं उमटलं पाहिजे, स्वयंपाक घरातील फोडणीचा सुगंध कसा असा घरभर दरवळला पाहिजे, भांड्यांचा आवाज कसा घरभर घुमला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र बसून पुन्हा असं जेवलं पाहिजे. स्वतःच्या हक्काचं घर जेव्हा आपल्याला परत मिळतं तेव्हा तर त्या घराचं कुलूप उघडणं यातच आनंद नसला पाहिजे. एकत्र बसून एकत्र सगळ्यांबरोबर 2 घास खाणं आणि याच 2 घासामध्ये या घराचं सुख आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत होते सगळ्यांनी एकत्र जेवायचं. चारूला त्याचे डोळे भरून आलेले असतात आणि तेवढ्यात आता भाग्य येते आणि भाग्य आल्यानंतर आता लगेच कौस्तुभला बघते. कौस्तुभ दरवाजातच उभा असतो. तर लगेच आता ही तृप्ती म्हणते की घ्या आली तुमची भाग्या. आणि तेवढ्यात चारुलता म्हणते की अगं भाग्या. तेव्हा भाग्य विचारते की काय झालं आई? चारुलता म्हणते की अगं आजच्या दिवशी तरी एकत्र बसून असं सगळ्यांच्या सोबत एकत्र जेवायचं होतं, तुला माहिती होतं ना? त्यामुळे मात्र ह्या सगळ्या जेवणाचा मी घाट घातलेला होता. आपण आपल्या हक्काच्या घरी आलो म्हणून गोडाचं जेवण बनवलेलं आहे आणि ह्या ओल्या नारळाच्या वड्या आहेत. किती कष्ट लागतात बनवायला माहिती आहे का तुला? अगोदर नारळ खवायचं, नंतर सारण बनवायचं आणि मग ते थापा, त्याच्यानंतर वड्या कापा आणि मग नंतर तर लगेच आता भाग्य एक वडी घेते, आईच्या तोंडात भरवते आणि म्हणते की अगोदर तू तोंड गोड कर म्हणून. तर भाग्य खुशात म्हणत असते की आई मला माहिती आहे की तुझ्यासाठी हा दिवस किती महत्वाचा आहे. तो उभा केलेला संसार उद्ध्वस्त झाला असं वाटलं होतं, पण आई बाबामुळे आपल्याला आपलं घर आज परत मिळालं. त्यामुळे आजपासून आपल्याला सुखाची झोप लागेल. त्यामुळे तू डबल तोंड गोड कर म्हणून आता पुन्हा एकदा ती बर्फी भरवते. तेव्हा चारुलता म्हणते की अगं बाकीच्यांना सुद्धा खाऊन दे बर का, आणि मला तुझं तोंड अगोदर गोड करायचं होतं म्हणून ती सुद्धा आता तिला वडी भरवते आणि काय मस्त झालेली आहे म्हणून भाग्य सुद्धा खूप खुश हसते. त्यानंतर आता ती कौस्तुभला सुद्धा म्हणते की तुला भूक लागली होती ना, घे. आता ती त्याला वडी
वडी भरवते आणि त्यानंतर आता तृप्तीच्या समोर येते आणि तृप्तीला म्हणते की मॅडम घ्या, सकाळी म्हणत होता की इतका घाट कशासाठी घातला म्हणून आणि यासाठी, आणि तिला सुद्धा आता वडी भरवते, खा आता म्हणून. त्यानंतर आईला सुद्धा एक वडी देते आणि वैद्यभाऊ म्हणते की आहो तोंड गोड करा. तर वैद्यभाऊ म्हणतात की मला नाही भरवणार का? अगं मला बीपी आहे, शुगर नाही. तेव्हा तर सगळेजण हसतात. तेव्हा चारुलता म्हणते की काय हो तुम्ही पण. तेव्हा आता चारुलता खूप लाजत असते, तिला खूप आता वेगळंच वाटत असतं. तर आता वैद्यभाऊ काही लाजत नसतात. वैद्यभाऊ म्हणतात की अगं तू लाजतेस कशाला? अगं तू माझी लग्नाची बायको आहेस तरी सुद्धा इतकं लाजतेस. जण खूप हसत असतात. तर त्यानंतर आता प्राजक्ता म्हणते की चला आता आपण जेवायला बसूयात. त्यानंतर आता मामी प्राजक्ताला सुद्धा वडी भरवायला येते आणि म्हणते की प्राजक्ताच्या समोर आलेली असते. प्राजक्ता विचारते की काय झालं मामी, तू तोंड गोड करणार नाहीस का असं विचारते आणि प्राजक्ताला सुद्धा आपल्या हाताने वडी भरवते. प्राजक्ताला खूपच आनंद होतो. प्राजक्ताचे डोळे भरून येतात आणि भाग्याला सुद्धा फारच आनंद होतो, वैद्यभाऊंना सुद्धा. परंतु आजीचा चेहरा मात्र आता लगेच वाकडा होतो. प्राजक्ता डोळे भरून मामीकडे बघत असते. तर कौतुक म्हणतो की चला खूपच भूक लागली आहे. तेव्हा सगळेजण आता खुश होत डायनिंग टेबलवर बसतात. आता भाग्य आतमधून पाण्याचा चंबू घेऊन येते आणि सगळेजण इतके खुश आहेत म्हणून आता आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असते. सगळेजण आज किती आनंदात आहेत. भाग्य खुश होऊन हसत असते आणि आता तृप्ती आणि कौतुक मस्त एकमेकांशी गप्पा करत असतात. प्राजक्ता आता खूप खुश होते आणि म्हणते की आलोक सरांशी लग्नाला होकार देण्याचा जो निर्णय आहे ना माझा, तो योग्य आहे. माझ्या एका निर्णयामुळे जर माझं घर पुन्हा एकत्र इतकं हसणार असेल, इतकं खुश असेल, मात्र या घरासाठी आणि माझ्या माणसांसाठी मी माझं आयुष्य सगळं अर्पण करायला तयार आहे, असे मात्र मनातून ती म्हणत आता खूप खुश होत असते आणि खुशून हसते. तिला खूप आनंद होतो. तर मात्र आता इकडे सूर्यवंशीच्या घरामध्ये आलोक खूप रागरागाने आलेला असतो. तेव्हा आता अंबिका त्याला बघते. अंबिका विचारते की आलोक अरे काय झालं, तू काय इतकं चिडलेला आहे? तेव्हा आलोक रागानेच म्हणतो आपल्या घरच्यांनी सगळ्यांना ठरवलेलंच आहे का आलोक अगदी रागावलाच पाहिजे, त्याला चिडवल्यासारखं काहीतरी केलंच पाहिजे का? तेव्हा अंबिका विचारते की अरे काय झालं आता, तू इतका का चिडलेला आहेस? आलोक म्हणतो की तुला माहिती आहे का काकी, मला जर कोणी शब्द दिला तर जो नाही पाळला तर मला किती राग येत असतो, ते मला अजिबात आवडत नसतं. अंबिका म्हणते की हो परंतु नक्की काय झालं त्याबद्दल तरी सांग. तर आलोक रागरागाने म्हणतो की आरवने मला शब्द दिला होता की आपण संध्याकाळी पण मात्र फिरायला जाऊ आणि अजूनपर्यंत तो काही आला नाही. अंबिका म्हणत आहे की तो मगाशीच आलेला आहे, पण ऍक्च्युली त्याचं काय बिनसलं ते कुणालाच माहिती नाही, कारण तो आला तसं बेडरूम मध्ये निघून गेला, कुणाशी काहीच बोलला नाही. नक्की काय झालं असेल, कसलं तरी टेन्शन मध्ये तो होता, काहीच बोलला नाही. तेव्हा आता आलोक मात्र अगदी रागरागाने म्हणतो की बघतो मी त्याला आणि लगेच त्याच्या रूम मध्ये येतो. तर रूम मध्ये आता आरव एका ठिकाणी खाली मस्त एकटाच बसलेला आहे. त्याला आता सारखं भाग्याचं ते बोलणं आठवतं. आपल्यामध्ये काही नव्हतं, नसणार सुद्धा आहे आणि कधी यापुढे सुद्धा नाही. त्यामुळे आरव मात्र पूर्णपणे आता हा अगदी टेन्शन मध्ये आलेला असतो. त्याला काहीच कशात मन लागत नसतं, पूर्ण अस्वस्थ झालेला असतो. आणि जेव्हा आलोक रागरागाने त्याच्या रूम मध्ये येतो आणि तेव्हा आलोक आता त्याला खाली बसलेला दिसतो. आलोकने मात्र आता रूम मध्ये अगदी असं उदास गाणं लावलेलं असतं. तेव्हा आणि तो गाणं ऐकत आता भाग्याचं बोलणं तर आठवत असतो. आलोक तिथे आता रागरागानेच येतो आणि रागरागाने येऊन मात्र आता म्हणतो की किती गोंगाट आहे, किती मोठा आवाज हा, आणि मला दिलेला शब्द जर तुला पाळता येत नसेल ना तर मला शब्द देत नको जाऊस. म्हणून आलोक खूप भडकलेला असतो आणि एकदाचा हा आवाज बंद कर असे रागानेच ओरडून म्हणतो आणि आपल्या हाताने तो आवाज बंद करतो. आरव काहीच बोलत नसतो. आपण एकत्र मात्र आता ड्रायव्हिंगला जाणार होतो ना असं विचारतो. तेवढ्यात आता आरव काही उत्तर देत नसतो. पुन्हा ते आता ते जे काही सॉन्ग आहे तर ते लावतो आणि पुन्हा तो बाजूला होतो. आलोक त्याच्याकडे बघत असतो. किंवा आता पुन्हा तो गाणं ऐकत असतो. तर आलोक म्हणतो की मोठ्या आवाजाचा मला किती त्रास होतो हे तर तुला माहितीच आहे ना. आरव मात्र खूप भडकलेला असतो. आरव म्हणतो की तुला जर माझा त्रास होत असेल तर प्लीज तू सुद्धा जा. आणि तसं आलोक एकदम शांत होतो. तो आरवकडे बघत असतो. त्याच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी आरवचं विनसलेलं आहे. किंवा आरव रडत असतो. आलोक त्याच्या जवळ येतो, त्याला धरतो, विचारतो की काय झालं, परंतु आता तो काही बोलत नसतो, खाली बघत असतो. आरव लगेच त्याचा चेहरा धरतो आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत असतो. आलोक आता तो जरी हे आरव डोळ्यातील पाणी लपवत असला तरी सुद्धा आलोक त्याला धरतो, त्याच्याकडे बघत विचारतो की तुझ्या डोळ्यात का पाणी आलेलं आहे, का रडतोस तू, काय झालं तू मला नाही सांगणार का. आणि तो त्याच्या हाताला धरून त्याला बेडवर बसवतो आणि म्हणतो की हे बघ तूच मला सांगत असतो की मनातील सांगितल्याने आणि बोलल्याने मन हे हलकं होतं आणि मग तू मला काहीच सांगणार नाहीस का, आणि तुझ्या मनामध्ये जे काही आहे तर ते प्लीज सांग ना. किंवा
आरव रडत रडत म्हणतो की अरे दादा, माझ्या मनातील मी सांगायलाच गेलो होतो आणि ती नाही म्हणाली. आणि वाईट मात्र मला याचं नाही वाटत की ती मला नाही म्हणाली, परंतु माझं मात्र पूर्ण ऐकून न घेता आणि ते सर्व मला जे सांगायचं होतं ते ऐकून न घेता ती निघून गेली. दादा मात्र खूप वाईट फिलिंग्स असते जेव्हा समोरचं तुमचं ऐकत नसतो, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते ऐकून घेत नसतो आणि ते ऐकून न घेता तुम्हाला नाही म्हणतो. खरंच हे सगळं खूप कठीण आहे, खरंच खूपच हार्ड. आणि आरव हे सांगत असताना आपल्या डोळ्यातील पाणी पुसत असतो. त्याच्या मनाला इतकं वाईट वाटलेलं असतं भाग्या त्याच्याशी आज जे काही बोललेली असते, त्याच्याशी वागलेली असते, याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यातील पाणी काही सारखं आता राहत नसतं. तो रडत असतो. माझ्या जे काही प्रेमाचं आहे तर तो खूप मोठा गैरसमज करून घेतला रे, आणि यापुढे मात्र ती कधीही मला भेटू नकोस असं सुद्धा म्हणाली, आणि यापुढे मात्र ती सुद्धा मला नाही भेटणार. तो आता लगेच आलोक हे सगळं सर्व ऐकून घेतो आणि विचारतो की ओके, परंतु तू हे सर्व कुणाबद्दल बोलतोस? तेव्हा आरव नाव सांगतो की भाग्यश्री. आलोक म्हणतो की काय भाग्यश्री? भाग्यश्री म्हणजे? तर आरव म्हणतो की हो तीच भाग्यश्री. तेव्हा लगेच आलोक त्याच्याकडे बघत असतो. त्यानंतर इकडे ह्या भाग्याचं सुद्धा बिनसलेलं असतं. ती तोऱ्यात आता झोपायला येते. प्राजक्त झोपण्याची तयारी करत असते तर भाग्याची बडबड सुरू असते की काय समजतं स्वतःला. आला मोठा तर आता प्राजक्त विचारते की अगं काय झालं, तू कुणावर इतकी चिडलेली आहेस? तेव्हा आता भाग्य खोटं बोलते. भाग्य म्हणते की काही नाही, आमच्या ऑफिसमध्ये देणगी देण्यासाठी एक माणूस आलेला होता आणि स्वतःला तो काय समजत होता माहिती नाही, तो तर लगेच माझ्याशी जवळकी करायला लागला. तेव्हा लगेच आता प्राजक्त म्हणते की काय बोलतेस? अगं मग काय झालं? आणि लगेच मात्र मला लग्नाबद्दल विचारायला त्याने सुरुवात केली होती. अगदी जवळीकच वाढायला त्याने सुरुवातच केली होती. त्यावरती आता प्राजक्त विचारते की काय सांगतेस, मग तू काय केलं? तेव्हा लगेच आता भाग्य म्हणते की मी काय करणार, आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं की मला काही लग्न बिग्न करायचं नाही. आता मात्र आखे नीचे 20 कदम पीछे, आणि त्याच्या नानाची टांग. प्राजक्त म्हणते की म्हणजे तू असं केलंस का, असं बोललीस का? तेव्हा भाग्य म्हणते की हो, तो खूपच झाडावर चढला होता, शेवटी मी त्याला खालीच उतरवलं. आणि हे बघ प्राजू, त्याने अजून संस्थेला देणगी दिलेली नाही. मी जर त्याला भाव दिला नाही आणि त्याने जर संस्थेला देणगीच नाही दिली तर मग, आणि मी त्याला चांगला धडा शिकवेल. तेव्हा आता प्राजक्त विचारते की हो पण तो माणूस होता तरी कोण, असं विचारते. तर भाग्य आता सांगणार. तोच लगेच मनामध्ये म्हणते की जर प्राजूला मी आरव बद्दल नाव सांगितलं तर मात्र ती तर सूर्यवंशीच्या घरात जाते. ती नक्की मात्र आता त्याला तिकडे हे सगळं विचारेल आणि मला सुद्धा ती मात्र आता आरव बद्दल चिडवेल. आणि भाग्य काही आता नाव सांगायला तयार नसते. प्राजक्त म्हणते की हॅलो, कसला विचार करते? अगं कोण होता तो माणूस? तेव्हा आता भाग्य खोटं बोलते की ना ओळख आणि ना पाळख, आणि त्याला तर मला आय लव्ह यू म्हणायचं होतं. प्राजक्त विचारते की म्हणजे तू त्याला नाही म्हणालीस तर? भाग्य म्हणते की अगं हे बघ, आता मात्र हे प्रेम वगैरे शब्द आहेत ना, ते मला खरंच नकोसे वाटतात. अगं प्रेम तरी कशाला करायचं, पुन्हा हार्ट ब्रेक असेल आणि त्यापेक्षा नाही केलेलं बरं राहील. तेव्हा प्राजक्त म्हणते की भाग्य अगं 2दा वाईट अनुभव आले म्हणून असं प्रत्येक वेळेस होत असतं असं नाही, आणि तू त्याच्यावर इतकी चिडली, मग तू काही त्याला मारून बिरून तर नाही ना आली? तेव्हा भाग्याला हसू येत असतं. भाग्य नाही असं म्हणतो, पण पुढच्या वेळेस मी त्याला सोडणारच नाही, आणि कशाला करायचं आहे हे अफेअर वगैरे सगळं काही. त्यावरती आता लगेच प्राजक्त म्हणते की 1 मिनिट. प्राजक्त म्हणते की अगं 1 मिनिट म्हणजे कसं, की तुम्हाला काय म्हणाली होती की मी जर तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधला तर तू नक्की लग्नाला तयार होशील म्हणून. मात्र भाग्य म्हणते की प्राजू हे बघ, तू माझ्यासाठी चांगला मुलगा शोधला तर तेव्हा मी लग्न करेल असं तुला म्हटलेले आहे. आजचा मुलगा आहे तर तो आहे का, मग कशाला तू चांगली बाजू त्याची घेतेस? आणि जाऊन द्या, चल झोपूयात, गुड नाईट. म्हणून भाग्य मात्र आता लगेच गुड नाईट करून आपल्या अंगावर घेऊन झोपते. तर आता प्राजक्त विचार करत असते. त्यानंतर आरवला खूप वाईट वाटलेलं असतो आणि तो आलोकला म्हणतो की अरे तिने माझं काही न ऐकून घेताच ती निघून गेली. अरे हे झालं तर झालं, परंतु दादा मला असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ती माझ्यासोबत असं काही वागेल म्हणून. तेव्हा आलोक म्हणतो की अरे माझं म्हणणं आहे की तू स्वप्नच का बघितली तिची? एखादी व्यक्ती हो म्हणाली म्हणून आपलं आयुष्य बदलत नसतं, आणि एखादी व्यक्ती नाही म्हणाली म्हणून आपलं आयुष्य थांबत नसतं. तेव्हा आता सगळं काही संपलं आणि एक्झॅक्टली मला असं वाटलं होतं. तेव्हा आलोक म्हणतो की वाटलं होतं नव्हतं, वाटलं होतं हाच एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मला वाटलं असं होईल, मला वाटलं तसं होईल, अरे मला वाटलं आणि यापेक्षा मला जाणवलं हे किती मोठं सत्य आहे, ते किती महत्वाचं आहे. अरे आयुष्य आता किती महत्वाचं असतं, आणि तिला जर आता जाणवलं असतं की तू तिच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे आणि तू म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये ती किती महत्वाची तुझ्या
साठी आहे हे जर तिला जाणवलं असतं तर तिला मात्र खरंच तुझं प्रेम समजलं असतं. आणि ह्या सगळ्याचा तू कसा विचार केला नाहीस, तू सुद्धा कशाला तिच्याकडे गेला असेल. मी किती दिवसापासून पाहतो की तू तुझ्याबद्दल खूपच इंटरेस्ट दाखवतो. आणि हे बघ, आपण मात्र आता कशासाठी गेलो होतो, तिच्या घरापर्यंत तिचं पॉकेट देण्यासाठी गेलो होतो. आणि आता तर काय, तिचं लग्न मोडलं होतं. मात्र आरव हसतो. आरव म्हणतो की हे तर सेमच आहे. ती सुद्धा मला असंच म्हणाली की माझं लग्न आता मोडलं आणि तू मला प्रपोज का करतो. आलोक म्हणतो की काय गरज होती तुला ही सर्व करण्याची आणि तिला विचारण्याची. मुलात म्हणजे आता सगळं काही, आता ह्या मुली असतात ना, डोक्याला ताप असतात. त्यात म्हणजे ती भाग्यश्री आणि त्या भित्र्या भागूबाईची बहीण, तर विषय संपला. दोघी बहिणी सेमच आहेत. स्वतः मात्र मजा करतात आणि अख्ख्या जगाला त्रास देतात. म्हणून मी तुला अगोदर पासून सांगत होतो की ती प्राजक्ता सुद्धा नकोय आणि ती भाग्यश्री सुद्धा नकोय. आणि मुळात म्हणजे आपल्यात ते विषयच नको, त्यांचा विचारच करायला नको. तेव्हा आता आरव म्हणतो की ठीक आहे, आजपासून मात्र त्या दोघीही बहिणींचा विषयच आपल्या घरामध्ये बंद असेल, तो पण कायमस्वरूपी. तेव्हा आता आलोक विचारतो की नक्की, तर आरव म्हणतो की हो नक्की. आरव म्हणतो की अरे माझ्याबरोबर वेळ घालवायला आणि तिच्याशी गप्पा करायला मला फारच आवडत होतं. परंतु आलोक म्हणतो की नाही, अरे हे बघ, आत्ताच्या आत्ता हा विषय संपवावा लागेल, आत्ताच्या आत्ता हा विषय संपवाच लागेल. तेव्हा आता आरव त्याच्याकडे बघत असतो आणि आलोकने स्पष्ट निर्णय सांगितलेला असतो की आत्ताच्या आत्ता हा विषय संपवावा लागेल. तर शेवटी हा मित्रांनो भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सुलक्षणा मात्र प्राजक्तासाठी आलोकचं स्थळ घेऊन आता ह्या सूर्यवंशीच्या घरात आलेली असते आणि म्हणते की मी तुमच्या आलोकसाठी आता माझ्या म्हणजे तुमच्या प्राजक्तासाठी माझ्या आलोकचा स्थळ घेऊन येथे आलेले आहे. आता वैद्यवांना फारच आनंद होतो आणि त्यानंतर म्हणते की आणि तर भाग्यात येथेच उभी असते. प्राजक्ता भाग्याकडे बघत असते. सुलक्षणा म्हणते की आणि तुमची संमती आहे का. तेव्हा वैद्यभाऊ खुश म्हणतात की हो आमची संमती आहे. आता सुलक्षणा म्हणते की चला सुनबाई तयारीला लागा. तर प्राजक्ता सुलक्षणाकडे पाहत असते आणि सुलक्षणाला ती विचारते की तुम्ही फक्त माझ्या लग्नाबद्दल बोललात परंतु भाग्याच्या लग्नाचा विषय तुम्ही का काढलेला नाही. म्हणजे तुम्ही माझ्या लग्नाचा विषय काढला, नक्की तुम्ही भाग्याला सून करून घेताल ना. तेव्हा सुलक्षणा मात्र प्राजक्ताकडे पाहत असते. तर आता सुलक्षणाला शेवटी मात्र प्राजक्ता पुढे हार मानावी लागेल का. भाग्य आणि आरव या दोघांचं लग्न अगोदर ठरावं लागेल तरच मात्र आता प्राजक्ता लग्नासाठी तयार होईल. आणि आता मात्र सुलक्षणा प्राजक्ताला काय उत्तर देणार आहे हे बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.